पहिला पोलिसांनी पोरांच्यावर हात उचललेला आहे पब्लिकवर. एकाही पोराने आमच्या खडा उचललेला नाही. पुढे जाणार ही लोक पुढे यांना काय याच्यावर उदरवर याच्यावरच आहे ना, ह्या जमिनीवरच आहे. जमिनी गेले म्हणजे खायचे काय आणि पुढली पिढी कशी काय जगायची. अजिबात नाही. पाईपलाईन, विहीर, झाड काय असेल घरदार बांधून त्याच्या जमीन आमच्या नावावर करा, मग प्रकल्प करा. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला या भागातल्या लोकांनी तीव्र विरोध केलेला आहे. मी सध्या उभा आहे कुंभारवळण या गावामध्ये. काल या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला विरोध करताना किंवा आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज केलेला होता. त्यामुळे काही ग्रामस्थ जे आहेत ते जखमी झालेले होते आणि आता सध्या जी परिस्थिती आहे ती इथली थोड्यात निवळलेली आहे. मात्र आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील किंवा सुषमा अंधारे असतील इथं येऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत, भेट देणार आहेत आणि आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत कुंभारवळण गावचे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं काय घडलं काल, काय कशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं होतं. बाबा काय सांगाल, काय घडलं काल नेमकं इकडं? ग्रामस्थांनी कशासाठी एकत्र आले होते? ही जमीन विमानतळ प्रकल्प होते. त्या प्रकल्प लोकांना नकोय. हा प्रकल्प लोकांना नकोय म्हणून आम्ही आंदोलन केलेले. म्हणजे 10 वर्षापासून आंदोलन करतो, पण मध्ये 4-5 वर्ष स्थगित झालं आणि पुन्हा सरकार बदलल्यानंतर पुन्हा त्यांनी त्या प्रकल्प, आता ह्या प्रकल्पाला आम्ही पर्याय जागा दाखवलेली. परंतु कालचा प्रकार तुम्हाला सांगतो मी. आम्ही आंदोलनाला आलतो, 2 दिवस आंदोलन चाललेले, पण शांततेत आमचं पब्लिकांनी एकही खडा कुणाला किंवा पोलिसाला अनुचित असे शब्द वापरलेला नाही. परंतु काल आता रस्ता अडवणार आम्ही, आंदोलन आहे रस्ता अडवणार. त्यांनी रस्ता अडवला, बैलगाडी इथं सोडल्या होत्या. इथून मग काय इथं रस्ता अडवल्यानंतर वनपुरून नेल्या, काय खळदून आणल्या. म्हणजे आम्हाला घेरा घातला त्यांनी. घेरा घातल्यानंतर आम्ही तिथं गाड्या अडवल्या, म्हणजे त्यांच्या म्हणजे रस्त्यावर बसलो. अडवल्या म्हणजे रस्त्यावर बसलो. पण त्या रस्त्यावरून उचलून त्यांनी, म्हणजे आम्ही जसं बाया झोपल्या होत्या त्यांना हाताला धरून कोणाला काठी मारली, कोणाचं डोकं फुटले, कोणाचा खोबा गेलाय, कोणाच्या टांगडी गेला, असं बायांना मारले त्यांनी. तरी सुद्धा बाया काय हल्ल्या नाही. परंतु हे तरुण पोरं होती, ही पोर, त्यांना काय मारायचं कारण ही बाजूला उभी होती ना. आंदोलक आहे, जमीन त्यांची येऊ द्या, ही बाजू त्यांना मारायचं काय करणे. हा पहिला पोलिसांनी पोरांच्यावर हात उचललेला आहे पब्लिकवर. एकाही पोराने आमच्या खडा उचललेला नाही आणि त्याला साक्षी मी आहे समोर, तिथे मी फिरत होतो. आणि मग असं असताना आता 6 पोरं अटक केली. 6 पोरं अटक केल्यानंतर रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत होतो तिथे. म्हणले आम्ही सोडतो, आता सोडतो, मग सोडतो. आज मी ऐकतो सासवडे गेलतो, त्यांना पिशी घेतली कोर्टाकडून. कोर्ट कसं काय पिशी देते, काय आधारावर कोर्ट देते पिशी? काय चोऱ्या केले काय? आम्ही काय गुन्हेगार आहे का? ही पोरं गुन्हेगार आहेत का मला सांगा? काय गुन्हा केलाय त्यांनी? त्यांचं जमीन जातीय म्हणून ते आंदोलन आलेलं. आणि तुम्ही काठी पहिली तुम्ही मारलेली लोकांना. एकाही माणसाने एकाही पोरात तरी आम्ही पोरांना दापला अजिबात. त्यांना काय करायची करतोय, गोळ्या घालले. परंतु शेवटी पोरं आहेत, कुणाला लागले, ह्याला लागले किंवा ह्याला लागले, ते दगड उचलणारच ना. मग त्यांनी मागून पोरांनी दगडफेक केली. पण पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असं अगोदर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तुम्हाला वाटतंय का आंदोलन दडपायचा प्रयत्न होतोय पोलीस प्रशासनाकडून, महसूल प्रशासनाकडून? आंदोलन दडपायचाच प्रयत्न होतो. ही हुकुमशाही झाली. लोक स्वतंत्र कुठे, लोकशाही स्वतंत्र कुणा करताय? ही मोगलशाही अत्याचार झाला. ही मोगलशाही आहे का? काचच बसून मंत्री त्यांनी येऊ द्या ना, आम्हाला सांगू द्या ना की बा तुमची जमीन द्या, आम्ही तुम्हाला पर्यायी जमीन देतो इथं पुरंदर तालुक्यामध्ये. सांगू द्या ना, मंत्री कुठे येते? कोणी येऊन सांगणं अपेक्षित आहे तुम्हाला? कोणी पालकमंत्री? मुख्यमंत्र्यांनी त्याचा चावटपणा आहे हा. मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे. मुख्यमंत्री आता हे मला एक एवढं म्हणायचे, मराठी मंत्री किती आहेत? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांना ह्या महाराष्ट्रातून संपवण्याकरता अफजल खानाबरोबर जे सरदार होते, ते मराठा सरदार होते सगळी.
तशी यावला जे मराठा सरदार त्या मुख्यमंत्र्याबरोबर किती मराठी मंत्री आहेत? 98% मंत्री मराठा. मग असं का करता? आम्ही का बसायचं का? आम्ही जायचं कुठं? या लोकांनी, या पोरांनी, ही पोरं आम्हाला क्षमा करताल का होते? या बांडगोळांनी काय केलं म्हणतात, गेली मिली पण काय केलं करून ठेवलं आम्हाला, अशीच म्हणताल ना. बाबा, तुमची काय भूमिका आहे? जमीन किती जाती आहे तुमची आणि या भागातल्या लोकांचा आक्षेप आहे, विरोध आहे, काय म्हणणं? सगळी जातीचं काय जरा काय सगळी जमीन जाते किती? जाते 4-5 एकर. 4-5 एकर गेल्यावर तुमचं काय उदरनिर्वाहाचं साधन? पैसे तर देत आहे सरकार, 4 पट रक्कम देणार असं सांगताय. सरकार देतं का नाही कोणाला ठाऊ का त्याची दरवर्षी तसं नका बोलू. पण मग जर विमानतळ व्हावं अशी इच्छा आहे का या भागातल्या ग्रामस्थांची लोक? आमच्या जमीन द्यायच्याच नाही, आमच्या जमिनी द्यायच्याच नाही. बाबा काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे? काय बोलू काय जमिनी हे देऊन आम्ही जाणार कुठे? हा आहे त्या थोड्या जमिनीत ते बी गेल्यावर करा ना काय आम्ही, पुढला मार्ग काय असं होतंय ना. सरकारचं काय म्हणणं आहे नेमकं? जमिनीच्या बदल्यात तुमची मागणी आहे, जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी. अजून त्यांचं काय म्हणणंच नाही तर आंदोलन करत जातं. मग एवढं चाललाय का खेळ आंदोलन करायचं काय रस्ता सरकारने लोकांनी कुठल्याही माणसांनी शासनाने जास्त जणलाय. शेतकऱ्याबरोबर अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यांनी हे डायरेक्ट दडपशाही चालवली. त्याला काय म्हणायचं? नाही, सरकारचं कलेक्टर आहेत या भागातले किंवा प्रांताधिकारी आहेत, ते शेतकऱ्यांशी सतत संवाद साधतायत असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, दडपशाही न करता सामोपचाराने लोकांशी संवाद साधतोय. काय नेमकं आता कोण कलेक्टर कधी आलता लोकांना विचारा. कुठला कधीच कलेक्टर 10 वर्षापूर्वी कलेक्टर साहेब आले होते पुढं पारगावला. तिथं आम्ही नकार दिलेला आहे या प्रकल्पाला. मग पुढं कलेक्टर आम्ही मोर्चे घेऊन गेलो गेल्या महिन्यात, आपलं 15 दिवसापूर्वीच. हा, सोमवारी मोर्चाने आलता. आम्ही निवेदन दिले की बा आम्हाला याचा नकार आहे म्हणून. तरी सुद्धा आमचं दडप आहे. मग सरकार बहिरे का आंधळे आम्हाला काय कळत नाही. मग आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला संपवा आणि प्रकल्प करा. आमचं काय म्हणणं नाही. तुमची काय भूमिका आहे? ग्रामस्थ म्हणून काल आंदोलन झालं, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असं म्हणलं. जमीन ही द्यायचीच नाही. आता त्यांच्या जर वेळ आली असते त्यांनी काय केलं असतं? आज आमचं वेळ आली म्हणून तुम्ही हसताय आता. हा, तर आम्हाला जमीन द्यायची नाही, 1 इंचही द्यायची नाही, ही आमचा ठामपणे भूमिका आहे. पण कोणाचा अट्टहास आहे पुरंदरमध्ये विमानतळ व्हावं असं? कोणाचा अट्टहास आहे असं वाटतंय? कारण हाच प्रकल्प जो आहे तो तिकडं चाकणला होणार होता सुरुवातीला, त्याच्यानंतर इकडं 10 वर्षापासून चर्चा आहे की या भागात प्रकल्प होणार, विमानतळ होणार, प्रगती होणार या भागातल्या लोकांची असं सांगितलं जातं. नाही, पुढारीच करतात हे. इथल्या लोकांचं काही संमती नाही. 7ही गावांचं हेच म्हणणं एकच, कुणालाही म्हणत नाही की जमीन द्यायची म्हणून. आणि पुढे जाणार ही लोक पुढे ह्यांना काय ह्याच्यावर ह्याच्यावरच आहे ना, ह्या जमिनीवरच आहे. हा अट्टास आहे. त्यामुळं शिवसेनेचा मनात स्पष्ट सांगतो मी, जमीन द्यायची त्या नाही. आमदाराचा शिवसेनेचा अट्टास आहे. बस तुम्ही म्हणला ना अट्टास कोणाचा आहे? हा आमदाराचा अट्टास आहे. शिवसेने बसून येते हा काय करायचं समजा ना. बसून ये. सुप्रिया काय आली तिने मध्ये म्हणजे विमानाला नाही उचललो. पुढे इथे भाषण करून सांगितले की म्हणजे हे पुढारी आहे ना ते करते ती. पण आता ड्रोन सर्वेक्षण करण्याला तुमचा विरोध आहे. ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी शासन आग्रही आहे, प्रयत्न करते प्रशासन. काय भूमिका असणार आहे? 2 दिवस तुमचे आंदोलन सुरू आहेत. आज काल आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाय, काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. आता काय भूमिका आहे नेमकी? आज विरोधी पक्ष नेते येत आहेत, काय म्हणणं मांडणार आहे त्यांच्याकडे? काय नाही, मी तो होऊनच द्यायचे नाही. 1 गुंठावी देणार नाही 7 गावातून. बाकीचं काय नाही. जमिनी गेले म्हणजे खायचे काय आम्ही, पुढली पिढी कशी काय जगायची असं आहे ना. बाकीचं काय आहे की त्यांनीच आपला विचार करावा की ह्या लोकांचे पुढे किती हालत होणार. मला एक सांगा, आता हे पुरंदरचं विमानतळ 10 वर्षांपासून गाजतंय, चांगलं चर्चेत आलंय आणि आता पुरंदर
उपसा सिंचन योजनेची परिस्थिती देखील तुम्हाला माहिती आहे. काय परिस्थिती आहे? पाणी आलंय का? या भागातल्या जमिनी सुपीक झालेत का? सुजलाम सुफलाम झालेत का? नाही एवढे बी झाले आलेच पाणी बरं. पाणी आलंय पण सर सकाट नाही आलं काय ठिकाणी. पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. पाणी पुरवठ्यावर अवलंबून. हा तर सकाळचे अजून पुरत पाणी इकडे. पाणी आहे ना, पाणी आले पुरवठ्यावर अवलंबून आहे. आता दुष्काळी आमच्या इरी पडले पडले हा मग आम्ही कसं म्हणायचं बागायचंच आहे सगळे जमिनी आणि त्या पुरंदर उपसा सिंचनचा ते बागायचं ना. निदान पाणी एका वड्याला जरी नाल्याला जरी गेलं तरी त्याचं पर्क्युलेशन होतं ना विहिरीला. प्रत्यक्षात त्या नळा पाईपलाईनचं नाही मिळालं तरी पण पाईपलाईनचं पाणी मिळतंय. दिवेपर्यंत बघा अंजीर विंजे कसे घेऊ हे सगळं पट्टा आहे ना, नाही म्हणत नाही आम्ही. परंतु दुष्काळ कडक होणार आहे. उन्हाळ्यामुळं काही सगळ्या ठिकाणी पाणी पोचू शकत नाही पण आहे. बागायती भाग आहे तुमचा म्हणजे. बागायचं बाग संपूर्ण बागायचं बाग एकही कोरडा बाग नाही, एक पांढभर सुद्धा नाही. बाबा मला एक सांगा, ही सगळी जी गावं आहेत प्रकल्प बाधित आहेत, एकतपूर आहे, पारगाव आहे, मुंजवडी. कुंभारवळ्याने मुंजवडी आहे, बाकी आणखी खानवडी आहे आणि उदाचीवाडी तिवणपुरी. ही सगळी गावं लोकसंख्या किती असेल या भागातली? लोकसंख्या किती आहे आणि सगळं क्षेत्र किती जातंय? तुमच्या ऐकिवात काय आहे? काय म्हणणं आहे तुमचं? अहो, आता त्यांचं म्हणणं आहे समजा जातंय. त्यांचं म्हणणं आहे 2,500 हेक्टर म्हणजे अडीच हजार हेक्टर म्हणजे 2.5 हेक्टर म्हणजे किती? 2.5 एकराचा हेक्टर आहे का नाही? मग आता 2,500 हेक्टर त्याचा हिशोब करा बरं. 7,500 एकर कुठली जमीन देणार आम्हाला? 7,500 एकर जमीन 350 जर हेक्टर. 7,500 एकर जमीन गेली म्हणजे आता काही लोकांची आता इथून ह्या रस्त्यापासून वर तिथून खाली गाव राहिलं. ही थोडीशी आता ह्या असं जातोय प्रकल्प तिथून खाली जमीन राहिली. आता इथून सगळी गेल्यावर अख्खं गाव सुटलं काय गावात राहील? तसे सगळी गावच हे होतात ना. अशी देखील मागणी होती का की जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी? नाही. पुरंदर तालुक्यात तुम्ही मराठवाड्यात फलटणला तिकडं म्हणला नाही तिथं नाही. पुरंदर तालुक्यात अशा पद्धतीने नुसती जमीन नाही, जमीन देऊन मोकळा होताल आणि गावाला तिकडं म्हणताल गिरी पाडा नाही. अजिबात नाही. पाईपलाईन विहीर झाडं काय असेल घरदार बांधून द्याच्या जमीन आमच्या नावावर करा मग प्रकल्प का. बरोबर आहे. हे होते कुंभारवळण गावचे ग्रामस्थ. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकल्पाला सध्या तरी तीव्र विरोध आहेच. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ द्यायचा नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांची आहे. आणि दुसरी गोष्ट काही ग्रामस्थांच्या असं देखील बोलण्यातून येत आहे की जमिनीच्या बदल्यात पुरंदर तालुक्यातच जमीन मिळाली पाहिजे. तर कुठंतरी या विमानतळाच्या प्रकल्पाचा विचार केला जाईल असं ग्रामस्थांकडून सांगितलं जातंय. महत्वाचं म्हणजे प्रशासन सध्या दडपशाहीच भूमिका त्यांच्यावर अवलंबत आहे असं देखील म्हणणं आहे. काल जो पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, प्रशासनानं हे आंदोलन दडपायचा प्रयत्न केला, त्याचा देखील तेवढं ग्रामस्थ निषेध करतायत. आणि या भागातली जी परिस्थिती आहे सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. ग्रामस्थ असे विवंचनेत बसलेले दिसत आहेत की आपलं भवितव्य नेमकं कसं असणार आहे. आपले हे जे बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना एकच चिंता सतावते की आपल्यानंतर तरुण पिढीचं या गावांमध्ये काय होणार आहे. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, पुरंदर.